काय कापडाची पिशवी काय ठेवलास? अगो फडता येतात असात बघ किती अगो. हे बाहेर जातात ना तेंका देवची आणि काय घरात हवा नको ना आता पण आणूच सांगते. हे भाय अगो कुळीत पण दळूचे असत. मी दळतय. खुळा की काय तू? हा मी करताय सगळा. काय आहे माका काय नुसतं बसवूनच ठेवणारच? अगो ह्याच दिवसात काय तो आराम करूक मिळता. अगो तुका सांगतय माझ्या सासून माधवाच्या वेळी बघा पाणी पिऊक पण उठून दिल्यान नाही. सगळ्या जागेवरच काय वया नको त्या सगळ्या हाडून दिल्यात. लय लाड केल्यान गो माझे. पण माधवाच्या जन्माच्या आधीच गेली गोती. सगळे म्हणा होते सासूक जन्म केली. तुका सांगते माझं माधव पण माझ्या सासूसारखं प्रेमळच हा. मी पण असं सासू जन्मात काय सांगता येत नाही. होय. आहे याक सांगू काय? काय पण आधी माका सांग की तू काळजी नाही करूच. हो काय झाला? बघ या तुझं असं असतं. अगो काय झालं तर सांगशील की नाही? आहे रात्री जीव नुसतो घाबरू घुबरू होऊन होतो. अगो असा होतात ह्या दिवसात. नाही आहे रातच्याक ना चित्र विचित्र स्वप्न पडत होता. काय दिसला स्वप्नात? काय तर नीटच आठवत नाही. अभिराम भाऊजी इले होते. माझ्या हातात काहीतरी होता. माझ्या हातातला घेऊन ते सरळ धावत सुटले. आई मी त्यांना हाका मारी होते पण ते थांबतच नव्हते. बाकी ना सगळं काळोख झालं. ते त्या काळोखात धावत गेले. मी त्यांना हाक मारले पण ते धावतच होते. काय झाला कायच कळत नाही. काय आहे या? अगो सगळ्या स्वप्नांचा अर्थ कळणार नाही. तू काळजी करू नको. या बघ अभिराम काल गपगप होतो ना. काय बोलाक नव्हतो. ह्याचा विचार करीत तू झोपलंस मनाने असा झाला. भय तुम्ही म्हणतास ना तसाच असेल. पण असं घाबराट झाला ना म्हणून तुमका सांगितलं. जाका असात ना तर मका सांग हा. अभिरामा काय रे काय वया? काय हो भाऊजींनू? वहिनी रायता संपला काय? माका दिना मी शाळेत नेतोय आणि थैसर खातोय. भय देतय हा जावा मी येतय. दे गो त्याका दे. अगो आज बघ कसो परत थाऱ्यावर येलोसो दिसता. भय काय हो काय गेलेलास रातच्या? काय विचारतोय? मी अगो परसवाकडे गेलोय. शोभा धर उदीचं पाणी पी पी. हो घेवा. काय आया? ओ तिरायतान घरावर काय उलटू नये म्हणून उदी पाण्यातून घेऊक सांगितलेली आ. तू घे. मग मी होतो ग्लासच पितोय. वय कैरीचा पाना हा काय? घेवा हात करा पुढे. अगो नको रवान दे. आबा अहो असे काय करतास? बाकी काय तुमका करूक सांगताव का आम्ही? मग ह्या एवढा करा. वय गो शोभा. आधी हात करा पुढे. करा म्हणताय ना देवा. सगळा इसरलास. उजवा हात पुढे करा. रवान दे. काय रवान दे द्या इथे. करा हात पुढे म्हणताय ना देवा. ओ बघून अगो हो ह्या काय झालेला? काय नाही खर्चटला. करचटला? खोटा सांगतास?
भाजलेला दिसता. सकाळपासून चुलीकडे पण नाही गेलेलास. काय झालेला? काय गेलेलास? अगं सांगितलंय ना, कैलाय म्हणाल. का कळता सगळा आणि सांगून ठेवतोय. ओरगो गमावलंय मी. पण आता ह्या उपायात जर तुम्ही आडकाठी आणलास तर आम्ही दोघी गळपास लावून घेऊ. मग जगा तुम्ही एकटेच. अगं काय बोलतेस या? कामा करू गडी पाठवून देऊ काय? काही गरज नाही. बोलाची कडी आणि बोलाचा भात. शेवंता, तू म्हणत असशील तर मी तुझ्याकडे गड्यासारखं राबते. मला नाही आवडणार. मग हे मला पण नाही आवडत कोणी माका परक्यासारखं वागवलेलं. काय झालं शेवंत? राग किती आहे? मग काय करू मी? माझं आयुष्य ना असंच संपणार. एकीकडे माझा नवरा आहे ज्याने आयुष्यभर मला तडजोड करायला लावली, आणि एकीकडे तुम्ही खूप प्रेम करता, जीव लावता. पण पुढे काय? माझ्या आयुष्यातली तडजोड काही संपणारच नाही. काही नाही, आता मलाच सगळं सांभाळावं लागणार. काय करू मी सांग? काय करणार तुम्ही? इतकी वर्ष काय केलं? कधी दागिने आणले तर कधी फुलं. पण एवढ्यानेच या गावात आयुष्य कसं काढायचं? आतापर्यंत कसं बसं पाटणकरांना थोपवलं फक्त तुमच्यासाठी. पण पुढे काय? नाही का नो? खरं सांगू, राग येईल तुम्हाला, पण आता यापुढे मला जमणार नाही. सगळं अवघड वाटतंय. नाही म्हणजे या गावात जम बसवलं तरी आज ना उद्या पाटणकर रिटायर होतीलच. मग काय? आमच्याकडे इंचभर पण जमीन नाहीये या गावात. मग हे म्हणतील तिथे जावंच लागणार. त्याची काही गरज नाही. उद्या तुझ्या नावावर जमीन करते, टोलेजंग घर बांध. आता खुश? शेवंता, या गावात तुका काही कमी पडक देवचंय नाही, आणि हायसून तुका जाऊ पण देवचं नाही. काय रे, असं काय बघत? तू बॉडी बिडी बनवलं असशील म्हणून मी काय लगेच तुका पटाच आहे ना? अरे ह्या छायाक पटवणं साधी गोष्ट नाही. असा तू असतलो हिरोईनिंका पटवत, पण अण्णा नायकांच्या चेडवाक पटवणं म्हणजे वाघाच्या गुहेत उडी मारून त्याच्या चेडवाक मागणी घालण्यासारखे असा. तुका जमात? जमात तर ये आणि ने मका उचलून. असं काय बघत? ये रे असंच कधीतरी गावात. मग हे तुका दाखवतय छाया नाही काय चीज असा ती. आणि माका पण तुझी ना बॉडी बघूची असा. काय रे, बॉडी अशीच बनवतस? काय गोळी खाऊन बनवतस? तुका माहित असा आमच्या गावातली पोरं ना अशीच गोळी खातात आणि फुकतात. तुका कॉपी करतात रे. पण तू 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 असस रे.
आमच्या राजग्यात का पण जमणार नाही तो दिसतोच. छाया छाया ऐक गो, छाया असं काय करतो? असंच करत राहता, बाकी काय येणार नाही ते का. हे का काय झाला? उय. हा. काय गो, काय करतोस? मानेवरसून फिरवतेस की काय? घे मग काय खूळ लागला की काय? नाही, तुझा काय नेम नाही गो. बरा, ह्या किती आणलंस? ता मी खेळो मारू काढलाय. खिळो मारू कोयतो? हा हातोडी गावाक ना म्हणून कोयतो घेऊन इलं. वय, तू करवत पण आणशीत गो. गे तू समजतस तितक्या मी खुळा नाही असं. हा ताओ खराच, फक्त तुका खय काय बोलूचा ना त्याची अक्कल नाही एवढाच. घे तो कोयतो दे. जा हैसून. काय गो, तोंडा काय लावलास? आता लावून हयच बसलंय ना, बाहेर जाऊक नाही ना. तसं पण घरात बसून काय करूचा? माझ्या वांगडा चल रांधू, देते तुका कामा, म्हणजे तुझा वेळ पण जायच चांगला. नको गे बाय, तू आणि तुझी सून रांधतास ना, ता काय कमी असा? मी रांधूक लागलोय काय मगे माकाच राबवशात? आणि आता तर तुझ्या महाराणी कामा पण झेपाची ना असं ना. त्याची सासू खमकी हा कामा करू, कळला? खमकी आहे ना, मग हय किती वेळ घालाय तो. जा. जातय. बरं झालं गेली. ए तुका नंतर भेटतंय. आमचं गावठी सलमान इलो रे, एका भेटान येते मी. इथं किती वाजायतोस? अरे कोणी ऐकलं ना तर ती पिपणी तुझ्या नरड्यात घालतली. खूप पिपाणी नाही, याका हॉर्न म्हणतात. हॉर्न हॉर्न तास्ता हॉर्न नाही तर पिपणी, पण ऐकन कान किटतात ना. तू असं काय करतस? एक तर तुझ्यासाठी मित्राकडून गाडी घेऊन इलय, तू असं बोलणार? मित्राकडसून आणलं गाडी, हम्म. मग तू किती इलो? मित्राकच पाठवणे गाडी घेऊन. काय असं काय करतस? नाही, एक दिवस आहे ना मी पण गाडी घेईन. आणि असं मागल्या दराक नाही, पुढल्या दराक लावीन. हो, आणि असं सगळ्यांसमोर आहे ना, तुका गाडीवर बसून डबल सीट घेऊन जाईन. काय सांगत? गाडी चालवसाठी तुका तुझे तंगडे होय? म्हणजे म्हणजे तुका काही कळलं नाही. ऐसर कोणी बघल्यानी ना तर तुझे आणि माझे दोघांचे तंगडे बरे खापयतले. चल ऐसून. हा जाऊ दे गो. या बघ काय आणलंय तुझ्यासाठी. एवढं हाडलं? अजून आणणार होतंय, पण ठेवणार खाय ना. ते पण नाही ना. अरे अरे तू पांडग्याचा आवाज असा. चल 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 लवकर. चल चल, काय पण बोल नको, चल. अरे खरंच पांडग्याचा आवाज असा तिने बघले ना तर सगळ्या गावभर बोबाटो जातो. चल चल. उतार. बघ, हैसर आणलंय तुका. टेन्शन घेऊचं ना. आता हैसर कोणच येऊचा नाही, फक्त तू आणि मी.
राजग्या राजूगड्या तू ना माका स्वर्गातच हाडलंस. होय ना. तुका माहित हा ही जमीन कोणाची असा? असत कुणाच्या बापाची आपल्या काय करूचा. मग ह्या जमिनीचो जो कोणी बाप असा ना तो येतलो आणि तुका कळी घालतलो. ही काय तुझ्या बापाची आहे? हम्म? अण्णांची जमीन असा गोळीयो खाऊक. ह्या मावळतेच्या जमिनीचो बाप कोण असा ना ता तुझ्या बापाशी एकदा विचार, तो तुका सांगतलो आणि मग माझं बापूस तुझी काय गत करतलो ना ती बघ. म्हणजे ही पण जमीन तुझ्या बापाची हा? माझ्या सासऱ्यांची असा? सासऱ्यांची. पण त्या सासऱ्यांनी तुका माका हैसर बघल्यानी काय मगे त्यांका सासरो म्हणूसाठी तू जिवंत राहायचंच नाय. मुलं ह्या जमिनीत कोण येणार नाही म्हणून तर आणलाय ना. अरे एकदा विचारूक तरी होय होतोस ह्या जमिनीत कोण कित्या येणार नाही ता. अरे ही जागा बरी नाय. काको काय असा आहे सर? लय असा चांगलं रात्री झोपेत अंग काढतलो. मग नका सांगू, निघूया आपण. चल. नाही नाही ऐक, तुका माहित हा या जागेत इलेलो जितो परत जाणार नाही. या जागेतली भूता का खाऊन टाकतात. अगे सगळीकडे असा ना रक्तच रक्त. समजलं? हे असे 2 सुळे असतात त्यांका. आणि या जागेतली भूता घरापर्यंत मागे येत. खय घरापर्यंत? हा तुका माहित हा एकदा एक जण असोच या जागेत इल्लेलो. कसो बसो ह्या भूतांच्या तावडेतून वाचलो आणि घराकडे गेलो. घरात गेलो, दार लावल्यान आणि लपण बसलो. लपट बसलो. भूत सुद्धा त्याच्या मागसून घराकडे. एका बाहेरसून आवाज येई होतो. काय? मका भूक लागली मका भूक लागली. यांनी दार नाही उघडल्या. मग हे कधीतरी फाटीचो कोंबो आरावलो. एका वाटला सगळा संपला, आता दार उघडला तर चालता. आणि गेलो दार उघडल्या तर सगळीकडे असा रकाच आणलेला. त्याचो भाव कळ्यात निजलेलो. तो कळ्यात नाही होतो. मग त्याची गुरा गोठ्यात बांधलेली. ती गोठ्यात नाही होती. त्याच्या मागसून इलेला भूत हा तिने सगळा खाऊन टाकल्यान आणि त्या गेला परत. सगळीकडे नुसती रक्त आणि हाडा. तेव्हा मागसून कोणीला गप्पो मस्करी काय करतस? डावीकडचा उजवीकडे सरकला माहिती आहे. तू गेलो असतो माझा. असो कसं जीव जातलो. मी असाय वांगडा, छाया असा वांगडा. हा तातराच अण्णा नायकाचा चेडू वांगडा असताना भूत कशा घेत है सर? मस्करी गेली गो. काय गो इथे कोण येत नाही ना? नाही मग तू उजेड कसलो? होय रे, खराच उजेड दिसता. कोण येलो आमच्या जमिनीत? आपल्या आमच्या. हा थांब आता त्याचे तगडेच मोडतोय. नको नको जाऊ दे. कशाला? नाही नाही आमच्या जमिनीत कोण येलो? चल चल चल. अगं गो नको गो नको. चल मी असाय वांगडा. चल. अगं नको का? गो नको. अरे चल आई गो नको. चल रे, मी असाय. चल. छाया ऐकून असेल मी याच्याबद्दल. हैसर दिवो लावलो म्हणजे कोणाक तरी निर्वास करायची तयारी चाललेली हा.
काय गो, काय झाला? तुम्ही दिलेलो काळं धरून गळ्यातून गळून पडलो. हे बाय माझे